दोघांची पूर्ण हालत टाईट होऊन गेली आहे. असं होत आहे. मजा आली का ट्रॅव्हलिंग करून? फाटून गेली हा पूर्ण. त्याला 200 किलोमीटर मारला, अजून 60-70 किलोमीटर बाकी आहे नागपूर. पुरी हालतीची वाट लागून आहे. काका बराबर लगाओ फिर, हाँ टाइट मार्क बढ़िया. अभी सीख रहा हूँ मैं काम. अरे पुराने प्लेयर है जी आप. नहीं अभी काम सीख रहा हूँ, मेरे को आता नहीं. क्या बात कर रहे? तू बताएगा तो टाइट करूँगा. अशा प्रकारे इथला मॉल आहे आणि हे कॅन्डी खाऊ शकता तुम्ही इथं कधी आला तर. का सो इथं. हे गाईज नमस्कार मित्रमंडळी सर्वांना. आधी गुड मॉर्निंग आणि सर्वांना माझ्या न्यू ब्लॉगमध्ये भरभरून स्वागत आहे. सो खूप टाईम नंतर आज आपण जाणार आहोत नागपूरला. म्हटलं तर विषय असा आहे की ऑफिसचं मीटिंग आहे. सो मीटिंगसाठी आपण जाणार आहोत. एक दिवस आधीच जावं लागेल आपल्याला, कारण की नागपूर खूप दूर आहे आपल्या आलापल्लीपासून. लगभग 250-260 किलोमीटर पडणार आहे. तर वेळेवर आपण पोहोचू शकणार आता. एका दिवस आधीच जाणार आहोत आणि वेळेवरचे खूप नवीन प्लॅन होणार आहे. सो गाडी पण आपण मॉडिफाय करणार आहोत. तो खूप थ्रिलर होणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे. सो कंटिन्यू जुडून राहा ब्लॉगमध्ये, खूप मजा येणार आहे. सो आता इथून निघणार आहोत आपण. मित्राकडे सारखं लागणार आहे आपले ट्रॅव्हलिंगसाठी सामान, ते पण तुम्हाला मी यावेळी दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. सो कंटिन्यू पाहत. बघू शकता शूज घेतले आपण. हे मास्क आहे चेहऱ्यासाठी, कारण की धूळ आपल्या बहुत आहे. स्प्रे, सनग्लास प्लस वॉच, चार्जर, ब्लूटूथ, पॅन्ट, हेल्मेट तर लावाच लागेल. हे आपलं ग्लव्स आणि पावसाळा सीझन चालू आहे. पाऊस कसं पण कधी पण येत आहे तर ते पण घ्यावं लागेल. टी शर्ट वगैरे घेतला, एवढे सामान. सो चला निघूया देवाचे दर्शन करून. रेडी. सो चला निघूया आता मित्राकडे. बॅग पण पॅकिंग झाली आहे. बॅग घेऊ आणि हेल्मेट. जाऊया मित्राकडे. गाडी रेडी आहे. गाइस आपण आलो आजीच्या घरी. पाहू शकता पहिल्यांदा प्रॉपर रेडी झाला, एक नंबर. काय बोलते? चला याला घेऊन निघूया. मीच थोडा यावेळी लेट झाला. थोडा 6 वाजता टाईम होता, 7 वाजता. कारण की तुम्हाला हे माहीत आहे शूट करायसाठी थोडा टाईम झालाच आहे. चाय पिताय तो चाय पिऊन निघूया आपण. मी तर चाय पिला घरीच. भाऊची झाली आहे तयारी. भैरव बाय. सो चला निघूया. झाली आहे पूर्ण तयारी दोघांची आमची. Over the edge, feel like I'm floating through the air. The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is breathing in. Break out, I've got to see. सो फ्रेंड्स आता आपण पोहोचलो आहोत आष्टी ब्रिज. आष्टी पार केला आहोत. तो आता हायवे लागणार आहे. पाहू शकता अशा प्रकारे चालू आहे. तर धूळ खूप उडत आहे आणि मास्क लावून घेऊ. इथून डायरेक्ट आता चंद्रपूर थांबणार. तिथे जाऊन भेटतो तुम्हाला. चल निघू जाऊ. बाहेरचा व्ह्यू खतरनाक वाटत आहे. हा आजचा साथ देत आहे, पाऊस नाही त्याचा.
मित्रांनो आपण आता पोहोचलो चंद्रपूरला. सो इथं नाश्ता करून घेऊया, खूप भूक लागली आहे. हे ठेव बरं ट्रेनिंगमध्ये. सो फ्रेंड्स पाहू शकता पेट्रोल भरून घेतलं आम्ही. आता कुठं चंद्रपूरमध्ये आहो. आता जाऊन नाश्ता वगैरे करून घेतलो होतो, डोसा आणि इडली. तिथलं ब्लॉग शूट नाही करू शकलो. फर्स्ट टाइमच भेटला आम्हाला थोडा सर्किट माणूस. काय म्हणू शकतो याला एक्स्ट्रावाला. तर याच्यानंतर विचारूनच काढणार ब्लॉग वगैरे. तो चला निघूया आता, कंटिन्यू इथून जर्नी. का मग निघू का? आता आपण पोहोचलो जाममध्ये. पाहू शकता इथं चाय पिण्यासाठी थांबलो आम्ही. तर लगभग आम्ही 100 मतलब जवळपास 200 किलोमीटर आलो इथून. आता नागपूर आहे 65 किलोमीटर. तो चाय पिऊन इथं कंटिन्यू करूया. घे ना चाय. अरे बापू पाणी बोल. मीडियम साधी वाली कोणता नागसाब का? दोघांची पूर्ण हालत टाईट होऊन गेली आहे. असं होत आहे. मजा आली का ट्रॅव्हलिंग करून? फाटून गेली हा पूर्ण. त्याला 200 किलोमीटर मारला, अजून 60-70 किलोमीटर बाकी आहे नागपूर. पुरी हालत तिची वाट लागून आहे. चेहरे पाहूनच समजून येत आहे. एक चांगला आहे की बसपेक्षा नाही आहे. आपण जेव्हा म्हटलं थांबत तरी जाऊ शकतो आम्ही बसपेक्षा. काढला तर पूर्ण काळा मन निघत आहे. Over the edge, feel like I'm floating through the air. The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is breathing in. Break out and try to तो गाईज फायनली आम्ही पोहोचलो आहोत नागपूरला. कंबरची पूर्ण वाट लागली आहे. चेहरे तर पाहू शकता तुम्ही, गाडी पूर्ण झाले आहे. तो वेट करत आहोत, मित्र येणार आहे. एक्झॅक्ट लोकेशन आम्हाला भेटत नाही. तर पाहत आहोत दोघे जण कुठून येते काय येते का. आधी तर फ्रेश होऊ. फ्रेश झाल्यानंतर थोडा रेस्ट घेतल्यानंतर निघू बाहेर. फायनली आपला मित्र मिळाला आहे. संगे इकडे इकडे इकडे. बघू शकता आपला संगी आला आहे. दोन मडावी आलेला आहे. चल कुठे पहिले काय बॉडी खतरनाक बनवला. गोरा झाला ना. आम्ही पाय ना पूर्ण काळे होऊन गेलो येतपर्यंत. 2 वेळा आंघोळ करायचं का? कुठे जाऊ आता? हा कुठे जाऊ? चाय पिऊ. चल एक चाय पिऊन घेऊ आराम करून. चाय बसासाठी. हा एक नंबर आहे. मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत गाडी मॉडिफाय करण्यासाठी. अशा प्रकारे आपले मित्र मिळाले आहे. अभय मोरले ना आडनाव. मागच्या आता ओळखतात, सकाळीच भेट झाली. हाचा माडा आहे आपला गावातला. सोबत मी. चल निघू आता. भूक लागत काहीतरी खाऊ नाही घेऊ बाहेर जाऊन. अनजाने हो जो तुम बेगाने हो जो तुम अच्छे लगते हो तो क्यों. पोहोचलाय गाडी मॉडिफाय करण्यासाठी.
करा लोक, खूप जणाला माहीत नाही माझं नाव काय का नाही का. अशा प्रकारे हे बाऊल लावून देत आहे आपल्याला. हो कॅमेरा बाहेरच पाहिजे ना. हो ठीक ठीक आहे. काका बराबर लगाओ फिर. हाँ टाइट मार बढ़िया. अभी सीख रहा हूँ मैं काम. अरे पुराने प्लेयर है जी आप. अभी काम सीख रहा हूँ, मेरे को आता नहीं. क्या बात कर रहे. तू बताएंगे तो टाइट करूँगा. गाड़ी भी उड़ती कैसे. Feel like I'm floating through the air. The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is breathing in. फ्रेंड्स खूप टाईमपासून काही खाल्लं नव्हतं तर भूक लागली जोरात. तर आम्ही सर्व आलो दाबेली खासाठी. दाबेली म्हणतो पावभाजी. खाऊन घेऊ आपण. सकाळपासून काय खालो नाही, एनर्जी नाही. ब्लॉग बनवतो म्हणला तरी बहुत भूक लागत आहे. चल खाऊन घेऊ आपण. काय वाटलं. सो फ्रेंड्स आम्ही आलो आता. हा कोणता वे रे. कोणता वे याला का फुटाला आलो. इथं हेलिकॉप्टर आहे आपले. स्पेशल हेलिकॉप्टर बोलवले आहे संगीने आपल्या. तो सकाळपासून पूर्ण इरिटेट झालं होतं. खूप जेवण भेटला नाही, काय नाही भेटला. तर नाश्ता केला तो पावर आली आम्हाला. तो आता बोलू शकतो प्रॉपर. गाडी मॉडिफाय पासून सर्व काय गोष्टी पूर्ण ब्लॉगमध्ये आहे. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा भाई. चला भेटूया. कुठे जाऊ आपण आता. कुठे जाऊ. गायरी गावे कुठं. अभिषेक अभि मान्यू कुठे जाऊ म्हणताय. संगी कुठे जाऊ सांग. चल ना. अरे आला बोली बस. सो फ्रेंड्स आता आपण जाणार आहोत VR मॉलमध्ये नागपूर. आतमध्ये जाऊ का. आतमध्ये जाऊ. का घेऊन देते मला. का घेऊन देते. वाव खतरनाक केली पेंट गाडी. सो मित्रांनो आता जाणार आहोत आपण आतमध्ये. तर कसं राहणार मॉलच्या आतमधला व्ह्यू ते सांगणार पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला. चला. चेकिंग आहे रे. पारे चाकू वाकू घेऊन नको जा. पाहू शकता अशा प्रकारे इथला मॉल आहे. आणि हे कॅन्डी खाऊ शकता तुम्ही इथं कधी आला तर. हा का. सो इथं खतरनाक ड्राइंग का म्हणते ड्रॉइंग डिझाईन केलेलं आहे खूप जण छोटे मुलांनी शाळेत. हाय मस्त वाटतंय रे. मस्त सुंदर सुंदर काढलंय. पण चित्र कोण काढले का. छोटे मुलं काढले. हॉटस्पॉट काय वाटतंय. आतमध्ये जाऊन पाहू कसं आहे काय वरतं. सर्व तुम्हाला दाखवणार कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. हा मजा येईल. कुठे ते सांग. पिक्चर पाहिलं नाही कुठं येते सांग. फक्त मी थिएटर दाखवू शकतो. बाकी आपल्याला थिएटर दाखवू नाही. ना संगे बस एकच घेऊन दे. काम कर आपला. फक्त एकच घेऊन दे मोबाईल. जास्त खतरनाक ब्युटी पार्लर हे ते सब आहे त्या आयटम. हा का घेते
किचन सही आहे हा, मस्त आहे. घेते का? घे. कोणता घेते? कोणता घेते? पोकीमॅन. तेवढा झूम करून पाहते का बे? आता गेम खेळणार आहोत आतमध्ये जाऊन. बघू शकता बाहेरचा व्ह्यू. अंदर खूप सारे गेम आहे, त्याच्याला खेळूया जाऊन आतमध्ये. तो बुज्जी बघू शकता आपल्या कोणता पिक्चर वे रे? कल्की पिक्चरची गाडी. गेमिंग. बापरे. कार्ड बनवावं लागते का? आता माझ्याकडे कार्ड राहिलं असताना आपण पैसे टाकलो असतो 200-400 रुपये. हा. डायरेक्ट खेळलो. मग आता किती करायला लागते? आता 600 रुपये लोट करशील तर 510 रुपये तुला भेटते. अरे बापरे. गाईज झालाय आमचा पूर्ण बघून. आजचा ब्लॉग इथं संपवतो. एसीत राहू नाही का, बहुत गर्मी होत आहे. एसी आतमध्ये राहू आता पूर्ण गरमी होत आहे. सो कंटिन्यू जोडून राहा ब्लॉगमध्ये. अशा प्रकारे समोर पण सबस्क्राईब करत राहा, फॉलो करत राहा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र. जय भारत. चलो बाय बाय. टाटा. बाय बाय.